हे गाईज, अस्सलामु अलैकुम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर सर्व माझ्या मित्र बांधवांना हॅपी दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ भावांनो यासाठी मी बनवत आहे. काल एक आपला मित्र भेटला होता, तो IT मध्ये कामाला आहे. तर त्याला काल बोनस आणि एक मिठाईचा बॉक्स भेटला, मिठाईचा पुडा भेटला होता. तर भेटला मला म्हटला, भाऊ आपल्याला दिवाळीचा बोनस भेटला आहे, दिवाळीचा मिठाईचा बॉक्स भेटला आहे. तर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. तर त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो, भावांनो, की या कंपन्यामध्ये कामं करतात लोक, यांना दिवाळीचं गिफ्ट मिठाई वगैरेचा पुडा भेटतो. तसंच आपण पण ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांसाठी काम करतोय ना, बरोबर का नाही? तर ह्या लोकांनी आत्तापर्यंत आपल्याला काय दिलं आहे? एक साधारणतः एक 10 रुपयाची कॅडबरीसुद्धा दिली नाही यांनी आपल्याला. हे आपल्याकडून पैसे कमवतात, हे स्वतः मोठे होतात. हे दिवाळीला काय आपल्याला साधारणतः एक मिठाईचं नाही, काहीच म्हणजे बोनस तर सोडूनच द्या, एक मिठाईचा पुडा बॉक्ससुद्धा देत नाही आपल्याला. आपण यांना धंदा देतो आहे, सगळ्या गोष्टी देतो आहे, सगळं काही करतो यांच्यासाठी. प्लस हे आपलं त्याच्यात शोषणसुद्धा करतात. हे आपल्याला रेट कमी देत आहे, सगळं करताय, तरी पण आपण त्यांचे भाडे मारतो आहे, त्यांना धंदा देतो आहे. माझं एवढाच मनात प्रश्न निर्माण झाला होता की यांनी काहीतरी आपल्यासाठी करायला पाहिजे, यांनी काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे. तर कमेंट करून सांगा मित्रांनो की काय तुमच्या मनात पण असा प्रश्न कधी निर्माण झालता नाही झालता? माझ्या रिक्षा बांधव, कॅब बांधवांनी सांगा मला कमेंट करून. धन्यवाद.